नमस्कार शेतकरी मित्रांनो, जिजाऊ हायटेनसीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे आता जो एप्रिल महिना सुरू आहे, खूप तापमान वाढलेलं आहे आणि ह्या तापमानामध्ये आपल्याला आंब्याची फळाची काळजी कशी घ्यायची तर सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगत आहोत की आता जो एप्रिल महिना आहे, उन्हाच्या तीव्रतेमुळे सनबर्न म्हणजे आपण जो डाग असतो फळावर तो पडतो। तर याकरता आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर याच्यामध्ये 3 टिप्स मला मी सांगतो की पहिला विषय म्हणजे असा आहे की जे आपलं 12 ते 3 पर्यंत ऊन असतं, तर त्या उन्हाच्या नुसार आता जे आपले फळं आहे, आता हे फळं जे आहे हे फळं आपले आतल्या साईडला आहे, तर याला हे सावलीमध्ये असल्यामुळे याला काही अडचण नाही। परंतु जे फळं आपले उन्हाच्या याच्यामध्ये आहे तर याला असे आपण थोडा पेपर लावलेला आहे, बघू शकता ना, हा पेपर आपण याच्यावरून टाकलेला आहे। बॅगिंग तर काही आले ना, आपण पण पेपर टाकलेला आहे म्हणजे उन्हापासून संरक्षण होतं आपल्याला। तर हे बघू शकता आपण आता ह्या अशा प्रकारे आपण इथं या फळाची झाकलेली आहे। आणि दुसरा विषय सांगायचा म्हणजे घन लागवड आपण हायडेन्सिटीची लागवड केलेली आहे केशर आंब्याची। तर याच्यामध्ये प्रमुख म्हणजे पाण्याचं नियोजन। तर हे पाण्याचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे तर पाण्याचं नियोजन करताना आता एप्रिल महिना खूप म्हणजे उन्हाची तीव्रता जास्त आहे आणि आपल्याला पाण्याचं नियोजन असं करायचं आहे की 2 जे लँटर असते आपले कॅनोपीनुसार, तर हे पाणी सरासरी आपल्याला 12 ते 3 सोडायचं नाही। 12 ते 3 हा जो टाईम आहे, हा टाईम आपला उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळं आपल्याला सोडता येत नाही। तर 3च्या नंतर किंवा सकाळी 10च्या आत हे पाणी सोडायला एकदम चांगलं आहे, कारण जमीन तापेल राहत नाही, त्याच्यामुळं आपल्याला ते पाणी त्यावेळेस सोडणं गरजेचं आहे 10च्या आत आणि 4च्या नंतर। तर मध्ये जे टाईम आहे आपला जवळपास 11, 12 ते 3, 4 पर्यंत, मधल्या वेळेस थोडं पाणी सोडणं टाळायचं आणि त्या टायमामध्ये संध्याकाळच्या वेळेस आपण रात्रीला की पाणी सोडू शकतो आंब्याच्या बागाला आणि सकाळीसुद्धा सोडू शकतो। पुढची टिप सांगा अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ आपला बघा। आणि आता दुसरी जी आपण तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितली होती सनबर्निंग म्हणजे जे डाग असतो, तर त्याच्याकरता आपण हे बॅगिंगचं म्हणजे एक तर पेपर असतो आपला, हे पेपर आपण ते लावलेला आहे। आणि तिसरी जी टिप्स आहे आपली की आच्छादन हे कसं केलं पाहिजे। आपला जे पालापाचोळा असतो ड्रिपच्या बाजूला जे आपला पालापाचोळा आहे, हे बघू शकता माझा जे ड्रिप आहे आपलं 2 लॅटर आहे आपलं दोन्ही साईडला, तर याला आपण जे पाचोळा आहे, जे पाचोळा पण असतो, हा पाचोळा खूप महत्त्वाचा आहे म्हणजे वरतून टाकायला मल्चिंग ज्याला म्हणतो आपण की उन्हाची जी तीव्रता असते, ते उन्हाची तीव्रता डायरेक्ट जमिनीवर पडून आपलं जे खाली आपण जे ड्रिपनं इरिगेशन पाणी देतो, तर यातलं काय होतं, या मधल्या पेडमध्ये उन्हाच्या जवळपास 70 ते 80% पाणी बाष्प होऊन हे वरती जातं। तर मग याला मल्चिंग खूप गरजेचे आहे। तर आपल्या बागामध्ये आपण काय केलेलं आहे, हे जे तण आहे हे तण आपण काढलेलं नाही, कशा करता की याची ऑटोमॅटिक मल्चिंग तयार होते, बरोबर। आणि राहिलेला हा जो पाण्याचा थर आहे आंब्याच्या, स्वतः आंब्याचा पाण्याचा थर आहे, तो आपण वरतून टाकलेला आहे। आणि हे जे तण आहे, हे तणामुळं काय होतं, जे सूर्यकिरण वरून असतं कडक, हे याच्यावर थांबून एवढं आपलं मल्चिंगचं एवढं हे होतं आणि पाण्याचं एक बचत होती आणि वापसा कंडिशनमध्ये थोडं हे होतं। तर एवढी काळजी शेतकऱ्यांना घेतली पाहिजेत। याच्यामध्ये आपण 3 टिप्स घेतलेले आहे। पहिली म्हणजे बॅगिंग, ज्या फळाला बॅगिंग म्हणतो आपण ती बॅगिंग केलेली आहे। आणि दुसरी म्हणजे आपली पाण्याची वेळ ही केव्हा द्यायची हे महत्त्वाचं आहे। आणि तिसरी जी आपण सांगितलं आली मल्चिंग, की जे आपण तण थोडंफार ठेवलेलं आहे, हे तण आणि जे पालापाचोळा आहे, त्या पालापाचोळ्याकरता आपण जी मल्चिंग तयार केलेली आहे, तर हे 3 टिप्स आपण महत्त्वाचे आहे। आणि राहिला प्रश्न आता फळाचा याचा, तर बघू शकता आपण आता ज्या या स्टेजला आपला जवळपास 300 ग्रॅमपर्यंत हा आंबा झालेला आहे। आता हे या साईडला असल्यामुळे आपल्याला हे बॅगिंग करायचं काम नाही। पलीकडे साईडला म्हणजे पश्चिमी साईडला आपण ज्यावेळेस 12च्या नंतर जे ऊन तापतं, त्या पलीकडे साईडला आपण बॅगिंग केलेली आहे। आता याला बॅगिंगची आता हे फळ थोडं सावलीमध्ये असल्यामुळं याला गरज नाही वाटत। आणि बाकीचं आपलं जे नर्सरीच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर यावर्षी जे आपल्याला केशर आंब्यापासून आपण एक दर्जेदार रोपं तयार केलेले आहे, त्या या साईडला आपला पहिले आता हा आपला घन लागवड आहे हायडेन्सिटी, तर हे 6 वर्षाची बाग आहे आपली आणि 3ऱ्या वर्षापासून आपण ही बाग चालू केली आहे आणि चांगलं एक उत्पन्न आपल्याला भेटलेलं आहे। यावेळेस थोडं वातावरण खराब होतं, थोडं तापमान आणि चढ उतार होता, रात्री थंडी होती, दिवसा तापमान होतं, त्यामुळे थोडे फळगळ झालेले आहे। पहिल्या सुरुवातीला जे सेटिंग झाली तर ते आपलं फळला गेले 30-35-40% मध्ये फळं सध्या झाडाला आहे। आणि थोडं म्हणजे दरवर्षी जे 50-60% आपल्या या हायडेन्सिटीच्या प्लॅनला थोडं फळं असतात, तेवढे फळं यावर्षी लागले नाही, बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम झालेला आहे। आणि दुसरा विषय म्हणजे आपण ज्या यावर्षी 2026 आपण जे रोपं तयार केलेली आहे, ह्या पलीकडे साईडला आपला एक मदर प्लॅन आहे, तो जवळपास 23 वर्षाचा मदर प्लॅन आहे।
तर 2001मध्ये आपण त्याची लागवड केली होती आणि विद्यापीठातून त्या कलमा आपण आणल्या होत्या केशरच्या. आणि तो केशर आपण लागवड केला 2001ला आणि नंतर मग आपण त्या झाडाच्या वयानुसार 6व्या वर्षी त्याला आंबा घेणं चालू केला आणि तो आंबा आपण मार्केटला म्हणजे जवळपास बऱ्याच ठिकाणी आपण तो स्टॉलच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा आंबा आपण पोच केला. एक जाहिरात करून आपण तो आंबा विक्रीसाठी नेला आणि मग नंतर आपण रोपवाटिका सुरू केली आणि रोपवाटिकेतून आपण येत्या आता या 10 वर्षामध्ये बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लागवड यवतमाळपर्यंत, वाशिम असो, मालेगाव साईड, खामगाव, अकोला, इकडं नंदुरबार, धुळे आणि इकडं आमचं जालना, संभाजीनगर, इकडं कन्नड साईड, संभाजीनगर या बऱ्याच ठिकाणी आपण बागा चांगल्या प्रकारे उभ्या केल्या आणि सुरुवातीपासून आपण एक शेतकऱ्याला जोडतो आणि संपूर्ण मार्गदर्शन लागवडीपासून तर फळ विक्रीपर्यंत आपण शेतकऱ्याला जोडलेलं आहे. दरवर्षी आपली कमीत कमी 50 ते 60 हजार नग रोपाची विक्री होते आणि त्या माध्यमातून बरेच शेतकरी जोडलेले आहे. आणि दुसरा विषय म्हणजे आपल्याला आता जे रोपं आता सध्या आता बुकिंग चालली आहे आपल्या नर्सरीमध्ये आणि आता हा जो व्हिडिओ आपण जे पाहत असेल तर कोणी जर इच्छुक असेल लागवडी करता तर आपण संपूर्ण मार्गदर्शन त्यांना देऊ आपल्या नर्सरी माध्यमातून. आणि आम्हाला जे तुम्ही कॉमेंटमध्ये आपला व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बनवला आहे आणि बरेच मंडळीचे कॉल येऊन मला सांगितलेलं आहे की सर आपल्याला यावर्षी आंबा लागवड करायची. काल परवा आपल्याला धुळेकडची जळगावची मंडळी आली होती. त्या भागात आपण 4-5 बागा तयार केल्या आणि त्या बागा पाहून शेतकरी बंधू इथं येतात आपल्या नर्सरीमध्ये आणि ही बाग बघून आता काय असतं याच्यामध्ये सांगायचा विषय म्हणजे एक आहे की आपण जो हा केशरच्या विद्यापीठातून कलम आणले ह्या फळाला केशर कडा आहे हे तुम्ही बघू शकता. आता ही जे केशर कडा म्हणतो आपण हे बघू शकता आपण. आता केशर कलर नेमका आता याला अजून थोडं 15 दिवस बाकी आहे या फळाला, अजून याला केशर कडा येते. तर हाच आपला जो मदर प्लॅन पलीकडे साईडला आहे आपण जे रोपं तयार करतो तर त्या बागेमध्ये असेच फळं आपले आहे. त्यामुळं फसगत होणार नाही बंधूंनो. तुम्हाला रोपं हे चांगले भेटा, याच्यामध्ये भेसळ एका प्रकारची होणार नाही आणि शेवटपर्यंत आम्ही तुम्हाला जोडू. तुम्हाला जर कलमा बुकिंग करायचे असेल तर ह्या माझे 2 नंबर आहे, तुम्हाला मी नंबर सांगतो ते. तर 2 नंबर जे आहे, एक नंबर माझा आहे 95 45 46 48 10 आणि दुसरा नंबर आहे 90 49 14 41 09. ह्या दोन्ही नंबर तुम्ही केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे जर काही प्रश्न असेल तर ह्या कॉमेंटमध्ये तुम्ही आम्हाला टाकून आम्ही त्याचं पूर्ण मार्गदर्शन करून उत्तर सोडू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आजचा व्हिडिओ जे मी तुम्हाला सांगितलं 3 टिप्स सांगितल्या आपल्या तर ह्या तुम्ही ऐकल्या असेल आणि जर तुमचं काही आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंटद्वारे म्हणा, कॉलद्वारे म्हणा करू शकता. तर आपल्याला या केशर रोपाची लागवड करायची असेल बंधूंनो तर आपण आता ह्या स्टेजला इथं येणे खूप गरजेचं आहे. कारण आता तुम्ही ह्या मदर प्लॅन पलीकडे साईडला आहे आणि हा आती घन लागवड आयडेंटिटी प्लॅन आहे. तर याचे तुम्ही आता लाईव्ह येऊन इथं येऊन भेट देऊन व्हिजिट देऊन तुम्ही फळं पाहू शकता. कारण कसं तुम्हाला लागवड जी करायची आहे तर तुम्ही स्वतः येऊन बागेला व्हिजिट देऊन तुम्ही हे जे बाग आहे आपला हे बाग पाहून आणि या फळाची साईज बघून तुम्ही खात्रीशीर एक रोपं निवडू शकता. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचा जो नंबर आहे तुम्हाला नंबर सांगितला मी, आमचा जो ॲड्रेस आहे जिजाऊ हायटेक नर्सरी, डोलखेडा बुद्रुक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. नमस्कार.